सोलापूर पोलीस आयुक्तालयाअंतर्गत गावगुंडांची गुन्ह्याची यादी तयार करून सराईत गुन्हेगारांना तडीपारची कारवाई केली जात आहे। पोलीस उपायुक्त गावगुंडांवर तडीपारीची कारवाई केली जाते। शहरात राहत असलेल्या इब्राहिम खाजासाब कुरेशी वय वर्ष 52 व त्यांचा मुलगा आलिम इब्राहिम कुरेशी वय वर्ष 35 दोघे राहणार शास्त्री नगर अन्सारी चौक या दोघांवर 6 ऑगस्टला तडीपारची कारवाई करण्यात आली। सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यातून त्यांना तडीपार केलं होतं। पोलिसांच्या या नोटिसा विरोधात इब्राहिम कुरेशी यांनी पोलिसांना काही वेळेची मुदत मागून उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती। उच्च न्यायालयाने जनहित याचिका फेटाळून लावली आणि हायकोर्टासमोर इब्राहिम कुरेशी याने खरी माहिती लपवली असा ठपका ठेवला आणि 1 लाख रुपयाचा दंड ठोठावलाय। न्यायालयाच्या निर्णयामुळे गावगुंडांना जबर धक्का बसलाय आणि निवडणुकी अगोदर इब्राहिम कुरेशीला 2 वर्षाकरता सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यातून तडीपार केले होते। इब्राहिम कुरेशी हा सोलापूर शहरातील माजी नगरसेवक असून आगामी काळात इब्राहिम कुरेशीला नगरसेवक निवडणुकीत नशीब आजमावायचे, त्यामुळे कुरेशीची धडपड सुरू होती। पोलीस आयुक्त कार्यालयामार्फत 6 ऑगस्ट 2025 रोजी इब्राहिम कुरेशी आणि त्यांचा मुलगा आलिम कुरेशीवर तडीपारची कारवाई करण्यात आली होती। सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यातून 2 वर्षाकरता तडीपार करण्यात आले होते। कुरेशी पिता-पुत्रांविरोधात सन 2009, 2015, 2016, 2018, 2019 व 2025 या कालावधीमध्ये टोळीच्या माध्यमातून गैरकायद्याची मंडळी जमा करून दंगा व मारामारी करणे, जनावरांची निर्दयतेने क्रूरतेने वाहनात कोंबून वाहतूक करणे, गोवंश जातीच्या जनावरांच्या कत्तलीमुळे जातीय तणाव निर्माण करून कायदा व सुव्यवस्था प्रश्न निर्माण करणे, गोवंशीय जनावरांचे कत्तलीच्या अनुषंगाने सामान्य नागरिकांना शिवीगाळ, दमदाटी व मारहाण करणे यांसारखे गुन्हे दाखल होते। सदर बाजार पोलिसांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 कलम 55 अन्वये तडीपारीची कारवाई केली होती।